नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे महाशिवरात्री. या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे महाशिवरात्री. या विषयावरती सुंदर मराठी निबंध. बेलपत्र, दूध, गंगाजल. बेलपत्र, दूध, गंगाजल. शिवलिंगावर अर्पण फूल. शिवलिंगावर अर्पण फूल. शिवकृपेने जीवनात यश शांतीचे होईल बल. यश शांतीचे होईल बल. बेलपत्र, दूध, गंगाजल. शिवलिंगावर अर्पण फूल. शिवकृपेने जीवनात यश शांतीचे होईल बल. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेसाठी खास मानला जातो. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भक्त मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. रात्रभर जागरण करतात आणि शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा, भस्म अर्पण करून पूजा करतात. महाशिवरात्रीचा मुख्य संदेश म्हणजे संयम, शुद्ध विचार आणि आत्मशांती. भगवान शंकराला भोलेनाथ असे म्हणतात, कारण ते भक्तांच्या सच्च्या भक्तीने प्रसन्न होतात. शिव म्हणजे कल्याण, शांती आणि शक्तीचा प्रतीक आहे. या दिवशी ओम नमः शिवाय हा मंत्र जपल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक ठिकाणी भजन, कीर्तन
प्रवचन आणि शोभायात्रा आयोजित केल्या जातात. मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते. काही ठिकाणी शिव पार्वती विवाहाचा उत्सवही साजरा केला जातो. शिवरात्रीच्या उपवासामुळे शरीर संयमी राहते आणि मनही शुद्ध होते. आजच्या धावपळीच्या जीवनात महाशिवरात्रीचा संदेश खूप महत्वाचा आहे. राग, अहंकार, वाईट सवयी यांचा त्याग करून सत्य, संयम आणि सेवा यांचा मार्ग स्वीकारणे हेच शिवभक्तीचे खरे स्वरूप आहे. म्हणूनच महाशिवरात्री हा सण आपल्याला अध्यात्म, शिस्त आणि चांगल्या जीवनाचा मार्ग दाखवतो. अहंकाराचा त्याग करा. अहंकाराचा त्याग करा. शिवमार्गावर चालत राहा. शिवमार्गावर चालत राहा. महाशिवरात्रीचा संदेश सदैव मनात जपत राहा. सदैव मनात जपत राहा. अहंकाराचा त्याग करा. शिवमार्गावर चालत राहा. महाशिवरात्रीचा संदेश सदैव मनात जपत राहा. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.